चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीकडनं आमच्या सारा संचालक मंडळाचा निर्णय असा झाला की आपण शेतकऱ्यांचे काहीतरी देणे लागत असतो, शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी करायला हवं। आपल्या बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्याचे लिलाव हे व्हावेत अशी शेतकऱ्यांची सुद्धा बरेच दिवसांपासून होती आणि आमचे आमदार साहेबांचे आदेश आम्हाला होते की आपल्या शेतकऱ्याची कुठेतरी पिडवणूक होत आहे, शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून त्यांचे सुद्धा आम्हाला आदेश होते आमदार साहेबांचे। त्या अनुषंगाने आम्ही 1 फेब्रुवारीपासून चोपडा मार्केट कमिटीच्या प्रीमायसेसमध्ये भाजीपाल्याचे आणि फ्रूटचे लिलाव आम्ही जाहीर करणार आहोत। आमची शेतकऱ्यांसोबत सुद्धा एक बैठका आणि चर्चा झालेल्या आहेत आणि तिथल्या व्यापाऱ्यांशी सुद्धा आडत्यांशी सुद्धा आमच्या चर्चा झालेल्या आहेत। काही आडते पॉझिटिव्ह आहेत, काहींच्या मनात निगेटिव्ह भावना येत आहे, आम्ही ती निगेटिव्ह भावना सुद्धा काढण्याचे प्रयत्न त्यांचे करत आहोत। येत्या 1 फेब्रुवारी 2026 पासून या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव होतील। मी साऱ्या शेतकरी बांधवांना, चोपडा तालुक्यातील साऱ्या शेतकरी बांधवांना एकच आवाहन करू इच्छितो, येत्या 1 फेब्रुवारी 2026 पासून चोपडा बाजार समितीमध्ये लिलावासाठी आपण माल आपल्या प्रीमायसेसमध्ये आणावा, आपल्याला योग्य असा रेट मिळेल, योग्य असा भाव दिला जाईल आणि आपली पिडवणूक थांबेल। आपल्यासाठी बाजार समिती नेहमी सहकार्य करत राहील। मी एकच आपल्या शेतकऱ्यांना ग्वाही देतो आणि त्यांना विनंती करतो की 1 फेब्रुवारी 2026 पासून आपल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावासाठी आपल्या भाजीपाल्याचे माल जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांनी आणावा, हीच साऱ्या शेतकऱ्यांना विनंती करतो। शेतकऱ्यांना माल आणल्यानंतर एकच फायदा होईल की आतापर्यंत चोपडा नगरपालिकेच्या प्रीमायसेसमध्ये म्हणजे त्यांच्या प्रांगणात जो लिलाव प्रक्रिया व्हायची ती चुकीची व्हायची, ती कुठेतरी एक महाराष्ट्र अधिनियम 1963 अन्वये ती काही कायद्यात नव्हती। आम्ही शिवसाहेबांना पत्रव्यवहार केले की तुम्हाला बाजार शेतीचे लिलाव करण्याचे तुम्हाला तुमच्या प्रीमायसेसमध्ये अधिकार नाहीत, ते बाजार समितीला आहेत। त्यांनी लागलीच सांगितलं की हे लिलाव तुमच्या प्रीमायसेसमध्ये केले तरी आम्हाला काही अडचण नाही, म्हणून आम्ही साऱ्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना एकच विनंती केली आणि आपल्या प्रीमायसेसमध्ये झाल्यानंतर शेतकऱ्यांचा फायदा असा होईल की शेतकऱ्याकडनं आडत घेतली जात नाही, शेतकऱ्याकडनं 1 रुपयाची कट्टी कापली जात नाही। म्हणून आम्ही शेतकऱ्यांना एकच विनंती करतो आणि आमच्या व्यापारी बांधवांना बी एक विनंती करतो की जसे भुसार मालाचे चोपडा बाजार समितीचं नाव लौकिक झालं, तसंच आपल्याला भाजीपाल्यामध्ये आणि फ्रूटमध्ये चोपडा बाजार समितीचं नाव एक महाराष्ट्रामध्ये एक नावा लौकिकला आणायचं आहे। म्हणून आम्हाला सारे व्यापारी बांधवांचे आणि सारे शेतकऱ्यांचे सहकार्य लागणार आहे।